वाड्यावर कोणी आहे की नाही? नारायण नारायण. गंगे महाराज आले. चल. महाराज म्हटलं वाड्यावर कोणी आहे की नाही? मी पाणी आणते जी. महाराज तुम्ही केव्हा आलास? हा काय आत्ताच येतोय. गडावर चाललो होतो, म्हटलं जाता जाता तुम्हाला सगळ्यांना भेटून जावं. पाणी घ्यायचे. नाही असू दे. बरं महाराज उभं का आहेसा तुम्ही? या बसाजी. बानूला काहीतरी सांगायचं आहे असे का वाटते आहे मला. अगं ये बानू उगा कशा पाहिजे त्यासनी त्रास देतीयस? तुला ठाव नाही वय ते एका जागी मोप वेळ थांबत नाहीत. आणि त्यासनी काय वाटतं तर ते सांगतील ना. तू त्यासनी त्रास देऊ नगेस. वय वय पर बानू तुझ्या मनात काहीतरी चाललंय हे मला जाणवतंय. वय महाराज म्हणजे राग मानू नका जी. पर मला तुम्हाला विचारायचं आहे. खर तर माझं एक कामच आहे तुमच्याकडं. नारायण नारायण. आता मी पुन्हा कोणत्या संकटात तर सापडणार नाही ना? अगं बानू हे तू काय बोलतीयस? असू दे असू दे. मला तरी कळू दे बानूच्या मनात नेमके काय आहे ते. महाराज तुम्हीच मला म्हणला होता की होमासाठी देवांनी गडावर असायला हवं. आणि त्याचसाठी मी त्यासनी वचनातून मोकळं बी केलं. आणि त्यामुळेच यज्ञ पूर्ण होऊ शकला. वय महाराज पर देव हातनं जाताना मला म्हणले होते का ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये ते मला घेऊन जाणार आहेत. पर ते तर हात नाहीत. मग त्यासनी हे कसं सांगावं? आणि त्यांच्याही ध्यानात असेल का नाही? म्हणजे हे कार्य मी करावे अशी बानूची इच्छा दिसते आहे. तुमची सगळ्यांची भेट झाली. आता मी निघतो. महाराज अहो असं जाऊ नका जी. वाईस थांबा. वय वय म्हणजे बघा मला हे समजत ठाव नव्हतं बघा. पण आता हे समजत देवासनी कोण सांगणार? आणि म्या कशी गडावर जाणार? म्या देवासनी कशी भेटणार? आणि सेवक संघ असं सांगावं धाडणं बरोबर नाही जी. पर देवानं तर तसं मला सांगितलं होतं. मग आता ते मला त्या ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये कधी घेऊन जाणार हे कसं ठाव पडणार मला? नारायण नारायण. महाराज म्या त्यासनी कशी भेटणार? हे प्रभू हे तर नवे संकट माझ्या समोर उभे ठाकले आहे. महाराज अहो तुम्ही म्हणला असा म्हणून मी देवासनी वचनातून मोकळं केलं. वय खरं आहे बानूच. परंतु हे कार्य मी करू शकत नाही. हो महाराज हवा असं करू नका जी. हो तुमचाच आधार आहे आमासनी. हो तुम्ही दावलेला वाटेवर बानू चालायला लागली आणि तिचं देवासंग लगीन झालं. आता तुम्हीच तिला वाट डावा जी. नारायण नारायण. भीमाशेठ देवा आम्ही मुद्दाम आपल्यालाच भेटायला आलो होतो. भीमाशेठ काय झालं? काही समस्या तर उद्भवली नाही ना? नाही देवा काहीच समस्या नाही. आम्ही नेवासेला प्रस्थान करत आहोत म्हणून आपली भेट घ्यायला आलो. पण आपली म्हाळसेशी भेट झाली का? हो मुलीच्या घरी आम्ही खूप काळ राहिलो. परंतु हे उचित नव्हे. केवळ मनात एकच काळजी आहे ती म्हणजे म्हाळसाची. अहो हे काय बोलताय आपण? खरंच तिची काळजी वाटते मला. आपण नका काळजी करू. नाही कसं?
ती असं मौन धरून आहे, कुणाशी काही बोलत नाही, सारं काही मनात दडवून आहे. मला तुमची काळजी कळते, पण म्हाळसेचे हे मौन फार काळ नाही राहणार. जशी तुम्हाला तिची काळजी आहे तशीच या इथे सारांना त्यांची काळजी आहे. तिचा श्री खंडेरायांशी विवाह झालाय, तिला कधीही काही कमी पडणार नाही. तिमाशेठ, म्हाळसे बरोबर मी आहे, तेव्हा चिंता नसावी. माते, अशी एकटीच का बसली आहेस? मी इकडे आलोय ह्याचा तुला आनंद झाला नाही का? तू काहीच बोलत नाहीयेस माते. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. गडावर महायज्ञ झाल्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे, पण तू अशी शांत शांत का? माते, अगं माझ्याशी बोल ना. माते, तुला काय झालं आहे? माते, जर तू माझ्याशी बोलणार नशील तर मी देखील तुझ्याशी बोलणार नाही. बोलशील ना माझ्याशी? मौन सोडशील ना? मला माहिती आहे की तुला माझ्याशी बोलून बरं वाटेल, हो ना? माते, तू का मौन आहेस? तू तुझे हे मौन केव्हा सोडणार? नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही? प्रणाम देवा. मुनिवर, काय वार्ता आहे? नारायण नारायण. देवा, मी एका धर्मसंकटात सापडलो आहे. ते काही तुम्हाला नवीन नाही. काय झालं? मी बानूकडे गेलो होतो तर तिने मला आपल्याकडे संदेश घेऊन पाठवले. आता हे श्री म्हाळसा देवींना कळले तर त्या काय विचार करतील? त्यांना असेच वाटेल की नारदाने कळ लावली. मी काहीच करत नाही देवा, आपण तर सगळे जाणतात. होय, आपण तर काहीच करत नाही. परंतु हे लोकांना कसे कळणार? आपणच करता करविता आहात या शिवलीलेचे. पण मुनिवर, बानूने तर आपल्याला संदेश वाहक केले आहे. काय संदेश आहे बानूचा? काही नाही, तिने असे सांगितले आहे की आपल्याला आठवण करून द्यावी की आपण तिला कुठे वनात घेऊन जाणार होता. होय, खरं आहे ते. तिने कधी जायचे आहे असे विचारले आहे. विचारात पडलात ना देवा? कशाला शब्द दिलात? आता कुठे सगळे बरे सुरू आहे, त्यात हे. पण ही तिची इच्छा होती आणि त्यात काहीच चुकीचे नाही. मी हा विचार करत होतो की ह्या संदर्भात म्हाळसेला आजच सांगावे. नारायण नारायण. देवा,
गडावरच्या सेवकांना तेवढे सांगाल का? म्हणजे त्यांना कोणी विचारले तर नारद आलाच नव्हता असे त्यांनी सांगावे. नाही म्हणजे या सगळ्याचा माझ्या येण्याशी श्री म्हाळसा देवींनी संबंध लावला तर अवघड होईल. मुनिवर, चिंता नसावी. बानूला माझा निरोप द्या की वनामध्ये जाण्यासाठी सिद्ध व्हावे. मी कोणत्याही क्षणी निरोप पाठवेन इथून. श्री गणेश, खूप महत्वाची चर्चा सुरू आहे का? मी व्यत्यय तर नाही आणला ना? नाही गणेश, बरं झालं तू आलास. मला तुझ्याशी काही बोलायचे होते. कशाबद्दल? म्हाळसेने मौन धारण केले आहे, स्वतःची आभूषणे काढून ठेवली आहेत, तेव्हा ह्या मागे काय कारण असावे ते मला कसं ठाऊक असेल प्रभू? मग मला तिच्याशीच बोलावं लागेल. आपले काय बोलणे सुरू होते मुनिवर? नारायण नारायण. काही विशेष नाही. एक वार्ता घेऊन आलो होतो. देवा, आपणच. गणेश, मी काही दिवसांसाठी वनात जाणार आहे. एकटेच? नाही, बानूला बरोबर घेऊन. पण का? माझ्या मातेला सोडून तुम्ही का जात आहात? गणेश, मी बानूला शब्द दिला आहे. तुम्ही असे केले आणि माझी माता मौन राहिली तर मी काय करायचंय? गणेश, मला तुझी भूमिका कळते, पण मला जावंच लागेल. पण मला हे मान्य नाही. श्री गणेश, शांत व्हा. नाही, आपण माझ्या मातेसोबत असावे एवढेच मला कळते. गणेश, तुला ठाऊक आहे ना की हे सर्व मी का करत आहे ते? मला काहीही ठाऊक नाही, नाहीतर मी जाऊन मातेला सांगेन. कृपा करून असे काही सांगू नका श्री गणेश, नाहीतर गोंधळ होईल. मी सांगणार. गणेश, शांत हो. ह्या संदर्भात म्हाळसेला मी स्वतः सांगणार आहे. जर मातेने नकार दिला तर? तर मी जाणार नाही. पहा, तुम्ही मला शब्द दिला आहे. मी शब्द देतो, जर म्हाळसेने मला वनात जाण्यासाठी नकार सांगितला तर मी नाही जाणार. नारायण नारायण. देवा, मला आज्ञा असावी. येतो मी. नारायण नारायण. क्षमा असावी, मलाही आज्ञा असावी. येतो मी. गणोबा, काय कळलं का? कशाचं रे बाबा? देवीनं बोलणं सोडलंय म्हण आणि दागिने बी उतरवलेत. काय कळना झालंय बघ. आणि हे म्हणजे असं आहे की देवासनी बी विचारता येत नाही. समजत चांगलं चाललं होतं बघा, पर हे एकदम असं म्हणजे. गणोबा, अरे तेव्हा होमाच्या दिवशी बी काय घडलं नाही बघ. मग देवी असं कशापायी वागत असतील? मला तर काय कळनाच झालंय. तुम्हाला एक सांगू का? हे काय साधं वाटत नाही, काहीतरी होणार. अरे गणोबा, काय बी होणार नाही बघ. अरे किती बी वाद असला तरी देव हात गडावरच राहणार, देवी बी हातच असणार. आणि बाणाबाई गडाच्या पायथ्याशी आहेत. आणि ठरल्याप्रमाणे 15 आठवड्यातनं 2दा भेटणार बघ. हे कसं ठाऊ आहे का? वादळ येण्याआधी कसं असतंय ना, तसं ते दिसतंय. असल बाबा असल.
माझ्याच ध्यानात आलं नसेल. बा, अरे बा, अगं तू कवा आलीस? ते राहू दे. अगोदर तू मला सांग, तू कसला एवढा विचार करतो आहेस? अगं महाराजा जो आलं नाही त्याचाच विचार करत होतो बघ. देवासनी सांगाय गेले हाय ती अजून आलं नाहीत. तर काय झालं असेल? देव काय म्हणलं असत्याल? हा? म्हाळसाताईसनी काय बाय कळालं तर नसेल. बा, अरे वय की केवढा विचार करतो आहेस? अरे म्या बी एवढा विचार केला नाही, पर तू तर पार. अगं मनामध्ये तोच विचार येतो या. काय करावं, मन काय शांत नाही बघ. बार तूच मला म्हणतोस ना का धीर धर म्हणून. मग अरे महाराज येत्याल सांगावं घेऊन, आणि मग देवांचा सांगावा आला आणि मग आम्ही जाणार. लय दूर हाय का ग तो आश्रम? कुणाच ठावर का? नाही, असंच विचारलं. अरे लई मोठं ऋषी हाय म्हणत ये. चांगलं हाय, चांगलं हाय. ये बानू, बोल की. म्या असा विचार करतो या, तू तर गेलीस ना, हा का म्या बी जातो बघ चंदनपुरीला. आता हे काय नवीन खूळ काढलंयस? अगं तसं नाही, आता तू कवा येणार ठाव नाही, आणि म्या बी हात किती दिस थांबायचं ग? का हात कुणी राहू नका असं म्हणतंय वय? हात राहावं ना. अगं हात न राहाया काय झालं? माया बानूचा संसार बघतोया की म्या. हात किती दिस थांबायचं ग? आख्यान होत म्हणून आलो होतो ना. बार म्या म्हणते म्हणून तरी राहा की. अगं पण लोक काय म्हणत्याल? हा, पोरीच्या घरी राहणं बरं दिसतं होय? बा, म्या तुला आत्ताच सांगते, मला ह्यो विषय पुण्यांदा नग आहे, आणि म्या तुला कुठं बी जाऊ द्यायची नाही. बास. बानू, ये बानू. संस्थिता यशं देहि मां